आदरणीय शिक्षक वृंद, आपणास माझ्याकडून सप्रेम नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड यांच्याकडून आयोजित शिक्षण परिषदेमध्ये भावनिक व सामाजिक शिक्षण या सत्रामध्ये मी आपलं मनःपूर्वक स्वागत करीत आहे. शिक्षक मित्र हो, भावनिक व सामाजिक शिक्षण या सत्राची का बरं आपल्याला गरज पडली? हो, नक्कीच. आपल्याला या सत्राची नितांत गरज आहे. तशा प्रकारची मागणी बऱ्याचशा शिक्षकांनी, पर्यवेक्षण यंत्रणेतील घटकांनी डाएटकडून दिलेल्या लिंकवर केली गेली. त्यांनीच हा विषय सुचवला. कारणही तसंच आहे. 22 मार्च 2019 पासनं ते या डिसेंबर अखेरपर्यंत आपण कोविडच्या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये सामोरे जात आहोत किंवा आपलं जीवन जगत आहोत. या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना किंवा विद्यार्थ्यांबरोबर संबंध प्रस्थापित करत असताना किंवा समाजामध्ये वावरत असताना एक वेगळ्या प्रकारचा तणाव, भीती, भावनांची दहशत आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यातून आपल्याला जीवन तर सुखकर करायचं आहेच. त्याचबरोबरीनं आपल्याला विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता देखील वाढवायची आहे. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या एकंदरीत शैक्षणिक प्रगतीमध्ये भावनेचा किंवा सामाजिक बांधिलकीचा अनन्यसाधारण महत्त्व या घटकाचं आहे. त्यामुळे आपण भावनिक व सामाजिक शिक्षण या सत्रामध्ये सविस्तरपणे त्याचा मागोवा तथा आढावा घेणार आहोत. जाऊया मग पुढे? ओके. पुढच्या सत्रात जाण्यापूर्वी मी तुमच्याबरोबर एक कृती करणार आहे. तयार आहात मग? तर कृती अशी आहे, की मागच्या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यात घडलेल्या 2 घटना किंवा प्रसंग आठवा. 2 सेकंदाचा वेळ आहे तुमच्यासाठी. आठवल्यात का? बरं. ह्या घटना आणि प्रसंगाच्या वेळेस तुमची नेमकी भावना काय होती? यावर थोडा विचार करूयात. करताय ना विचार? नक्कीच करा. मग काय बरं होती तुमची या प्रसंगामध्ये भावना? किती गुण द्याल? 1 ते 10 या गुणांपर्यंत तुमच्या त्या प्रसंगांमध्ये तुमच्या 2 भावना कोणत्या होत्या? त्या भावनेला तुम्हाला 1 ते 10 या रेंजमध्ये गुण द्यायचे आहेत. देताय? द्या बरं. दिलेत ना? बरं. आता मी तुमच्यापुढे एक स्क्रीन शेअर करत आहे. त्या स्क्रीनवर तुम्हाला एक तक्ता दिसेल. त्या तक्त्यामध्ये 2 भावना तुम्हाला दिसतायत. तुमची जी पहिली भावना आहे, त्याला तुम्ही 4 गुण दिलेले आहेत आणि दुसरी भावना आहे, त्याला तुम्ही 8 गुण दिलेले आहेत. पहिली जी भावना आहे, त्याची तीव्रता तुम्हाला 4 अंकांपर्यंतच दिसते. पण दुसरी जी भावना आहे, त्यामध्ये तुम्हाला 8 अंकांपर्यंत त्याची तीव्रता जाणवते आहे. आपल्या भावनेला अर्थात भावनेच्या तीव्रतेला आपण अंकांमध्ये मोजलेलं आहे. एक पुढे गंमत आहे. बघूयात. तुमच्या पुढे एक स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवर तुम्हाला एक फिलिंग चार्ट आहे. म्हणजे
भावनांचा तक्ता आहे. त्या भावनांना आपण कशाप्रकारे शब्दबद्ध करू शकतो, याचा तो एक नमुना आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, की तुम्ही 2 भावना त्याला तुम्ही आत्ता शब्दबद्ध करायचं आहे, पण मघाशी आपण त्याला गुण दिलेले आहेत. मग एका भावनेला 4 गुण होते, तर दुसऱ्या भावनेला 8 गुण होते. मग आता त्याच भावना आपण या तक्त्यामध्ये बसवून पाहूयात. तक्ता तर तुमच्या समोर आहे. मग कोणकोणत्या भावना याच्यामध्ये आहेत बरं तक्त्यामध्ये? तर ठळकपणे सांगता येतील अशा या भावना आहेत. आनंद, दुःख, आश्चर्य, वाईट आणि राग. ह्या ठळक भावना आहेत. परंतु प्रत्येक भावनेचा आपण सूक्ष्म विचार जेव्हा करतो, तेव्हा त्याची तीव्रता आपल्याला सूक्ष्मपणे जाणवते. मग आपण उदाहरण दाखल म्हणून एक विस्तृत स्वरूपात आनंद या भावनेविषयी बघूया. एखाद्या घटनेमध्ये किंवा प्रसंगांमध्ये आपण त्या भावनेची तीव्रता पटकन मोजत नाही. परंतु त्या भावना आपल्या तीव्र असतात. मग तीव्र भावना आपण मोजायच्या कशा? किंवा शब्दबद्ध कशा करायच्या? यासाठी आपण आनंद ही भावना विस्तृत स्वरूपात बघूया. एखाद्या प्रसंगात आपल्याला आनंद होतो. म्हणजे नेमकं काय होतं? कोणता अनुभव आपण घेत असतो? आनंदाच्या प्रसंगी आपल्याला कधी-कधी वाटतं, अरे ही तर मला अभिमान वाटेल अशी कामगिरी मी केलेली आहे. माझ्या कुटुंबात असेल किंवा माझी स्वतः समाजामध्ये मी अभिमानानं सांगेन अशी कामगिरी केली असेल आणि त्याचा मला त्या कामगिरीचा प्रचंड आनंद आहे. म्हणजे आनंदाची जी भावना आहे, की त्या भावनेमधून आपल्याला अभिमान वाटेल असा तो क्षण. आनंदाचाच दुसरा भाग आहे शक्तिशाली. कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की अरे आपण तर खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे आपण जे काही समाजामध्ये एक वलय निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे नक्की एक आपली प्रतिमा तयार झालेली आहे. मग ती प्रतिमा कदाचित शक्तिशाली असू शकते. याचाच अर्थ असा, की आपण मुलांच्या समोर शक्तिशालीच असतो किंवा समाजामध्ये आपण शक्तिशाली असतो. समाजाचा दृष्टिकोन आपल्याकडे शक्तिशाली म्हणून बघण्याचा असतो. शक्तिशाली ज्ञानाच्या अर्थानं किंवा माहितीच्या अर्थानं किंवा एकमेकाला समजून घेण्याच्या अर्थानं आपण इतरांपेक्षा शक्तिशाली आहोत, असा एक समज असतो. पण हा समज आपल्याला आनंद देणारा असतो. तिसरा अनुभव आपण आनंदाच्या प्रसंगी असा घेतो, की यश मिळाल्यानंतर किंवा आनंद मिळाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची आपल्याला शांतता मिळत असते. एक मनाला शांतता लाभत असते आणि एक सौख्य प्राप्त होत असतं. तर ही तिसऱ्या प्रकारची स्थिती आहे. आनंदाची चौथ्या प्रकारची स्थिती अशी आहे, की आपण यशस्वी झालो आणि म्हणून आपल्याला आनंद होत असतो. तर ही यशस्वीतेची जाणीव या आनंदाच्या चौथ्या टप्प्यावर आपल्याला दिसते. पुढचा टप्पा आहे धाडसी. आनंदातून आपल्याला आपण फार मोठं धाडस केलेलं आहे किंवा धाडसानं काही पावलं आपण उचललेली असतात किंवा आपण वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये किंवा आपण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा देत असतो. परीक्षा देणं हे एक धाडसच असतं. आणि त्या याच्यातून आपल्याला जे एक यश मिळतं त्याचा आनंद मिळतो. किंवा धाडस आपण संघर्ष ज्यावेळेस करतो आणि त्या संघर्षातून जेव्हा आपल्याला यश मिळतं, तेव्हा त्या यशाची चव काही औरच असते. आणि म्हणून ते यश धाडसीपणाचं ठरतं. 6वं आहे ऋणी. आनंदी आपण असतो, तेव्हा आपण कृतज्ञता सुद्धा व्यक्त करतो. आपण ऋण सुद्धा मानत असतो. त्याच्यात ती 7वी भावना आहे आत्मविश्वास. तर आनंदातून आपल्याला आत्मविश्वास दृढ होतो. एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, उत्साह आपल्याला प्राप्त होत असतो. त्याच्यातली 8वी भावना आहे मौल्यवान. आनंदातून आपण मौल्यवान कामगिरी केली, याचे अनुभव आपण घेत असतो. आणि शेवटचा आहे, तर आनंदातून आपल्या मनामध्ये
एक प्रेमळ भावना देखील तयार होत असते. आपली मुलं किंवा आपले नातेवाईक किंवा आपल्या घरामधली, परिवारामधली मुलं जेव्हा यश मिळवतात, तेव्हा आपण त्यांच्या पाठीवरून हात फिरवतो. आनंदाने फिरवतो. ती असते आपली प्रेमळ अनुभूती. मग अशा ह्या आनंदाचे वेगवेगळे पैलू आहेत. आता आनंद आपल्याला मोजायचा असेल, त्याची तीव्रता मोजायची असेल, तर आपल्याला या 9 शब्दांमध्ये त्याला मोजावं लागेल. मग आता आठवा बरं. जे मगाशी आपण कृती केली, त्या कृतींमध्ये आपल्या भावनेची तीव्रता मोजताना आपण फक्त गुण दिले. मग काय बरं आपल्या त्या भावना होत्या, तीव्रता होती. दुसरी आपण भावना बघू दुःख. दुःखामध्ये सुद्धा इतक्याच प्रकारच्या लेयर्स आहेत. ते म्हणजे एकटेपणा आहे, वेदनादायी आहे, नैराश्य आहे, दुःखी, सतावलेला किंवा न्यूनगंड, शक्तिहीन, नाराज अशा वेगवेगळ्या प्रकारचा शब्दकोश आपल्याला या दुःखदायी भावनेच्या रूपाने आपल्याला अनुभवता येतो. किंबहुना आपण तो अनुभवतोच. जेव्हा वाईट भावना आपण अनुभवत असतो, त्यावेळेस आपल्याला अ, थकवा जाणवतो किंवा आपण व्यस्त राहतो किंवा आपण सतत तणावग्रस्त राहतो. आपलं शरीर आळशी बनतं किंवा दबाव आपल्यावर आपण जाणवून घेत असतो किंवा आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी नियंत्रणाच्या बाहेर आहेत. असंही आपल्याला वाटतं किंवा आपल्याकडे सारे जण दुर्लक्ष करत आहेत किंवा आपल्याला अ, दुर्लक्षित करत आहेत. अ, आपण या दुःखद प्रसंगी किंवा वाईट प्रसंगी आपण अ, सतत पळपळ करत असतो, धावपळ करत असतो किंवा प्रचंड मेहनत घेत असतो. मग हे जे 9 बिंदू आहेत, वाईट भावनेच्या वेळेस, ते आपल्याला योग्य पद्धतीनं शब्दबद्ध करता यायला पाहिजे. किंवा रागाची जी भावना असते, त्यावेळेस आपल्याला काय वाटतं? तर आपला हिरमोड होतो किंवा आपण निराश होतो किंवा आक्रमक बनतो, उग्र बनतो, नाराज बनतो किंवा विद्रोही बनतो, संतप्त होतो किंवा द्वेष किंवा ईर्ष्येची भावना आपल्यामध्ये जागृत होते. तर अशा प्रकारच्या ह्या रागाच्या वेगवेगळ्या भावना आहेत आणि एक आश्चर्य ही जी भावना आहे 5वी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी-कधी चकित व्हायला लागतं. कधी-कधी उत्साहित होतो आपण, कधी-कधी संभ्रमित सुद्धा होतो. कधी-कधी उत्सुकता सुद्धा आपली ताणली जाते आणि कधी-कधी आपल्याला धक्का सुद्धा बसतो. मग ही आश्चर्यकारक भावना आहे. मग ह्या ज्या आपण आत्ता 5 विस्तृतपणे ज्या भावना बघितल्या, त्या भावनांना आपण शब्दबद्ध केलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आपण दोन्ही कृती पडताळून बघू. पहिली कृती आपण केलं, की आपल्या भावनांना गुण दिले. दुसऱ्या कृतीमध्ये आपण भावनांना शब्दबद्ध केलं. मग गुणांचं रेटिंग पाहिल्यावर आणि भावनांसाठी वापरलेले शब्द. काय जाणवलं बरं आपल्याला? यातून काही परिस्थितीबद्दल नवीन माहिती मिळाली असं वाटतं का? याच्यावर विचार करूयात आपण. आपल्या भावनेना शब्दबद्ध करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जाऊया पुढे? एक उदाहरण देतो मी. एक आहे नीना. नीना आणि अजय हे दोघेही सहकारी आहेत. ते दोघं एकत्र काम करतात. एका मीटिंगमध्ये अजय सारखा नीनाला व्यत्यय आणत होता. त्याचबरोबर तो मीटिंगमधल्या सगळ्या सहकाऱ्यांना पुन्हा-पुन्हा आठवण करून द्यायचा, की नीनाने पूर्वी एक प्रोजेक्ट केला होता आणि तो प्रोजेक्ट अपयशी झाला होता. तिच्या मनात नक्कीच स्फोटक परिस्थिती तयार झाली होती. तिला खूप राग आला होता. बघा हां, अजय ज्या प्रकारे नीनासोबत वागला किंवा सहकाऱ्यांना जे काही सांगितलं, त्याबद्दल नीनाला काय वाटलं असेल? किंवा नीनाची अजयबद्दलची
काय भावना असेल? अजयचा राग आला असेल? ही एक भावना. दुसरी भावना असेल काय इथे? करा बरं विचार. बरं. कोणती भावना असेल? चला आपण थोडा सखोल विचार करू. पहिला भाग असा, की नीनाला नक्कीच अजयचा राग आला असेल. कारण अजय मध्ये-मध्ये व्यत्यय आणत होता. बरं. मग नीनाच्या मनामध्ये दुसरी भावना कोणती असू शकेल? तर दुसरी भावना ही असू शकेल. ऐका हां काळजीपूर्वक. अजय सारखा-सारखा सांगत होता, की नीनाने मागच्या वेळी केलेला प्रोजेक्ट हा अयशस्वी झाला. त्या प्रोजेक्टच्या अयशस्वीपणामुळे नीनाचं करियर जे आहे किंवा नोकरी आहे, ती धोक्यात येऊ शकते. त्याचा परिणाम नीनाच्या एकंदरीत कामगिरीवर होऊ शकतो. मग नीनाचा जॉब जातो की काय? ही चिंता नक्कीच नीनाला सतावत असेल, नाही का? म्हणजे बघा हां, या प्रसंगामध्ये 2 भावना आपल्याला बघायला मिळतात. एक नीनाला अजयबद्दलचा राग असू शकतो आणि दुसरी भावना जॉब जाण्याची चिंता असू शकते. म्हणजे राग वेगळा आणि चिंता वेगळं. चिंता हे आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारं असतं आणि राग हे तात्कालिक असू शकतं. या एकाच प्रसंगात वेगवेगळ्या भावना आहेत. त्यामुळे आपण रागाला चिंता समजू नये आणि चिंतेला राग समजू नये. आपण मगाशी चार्टमध्ये बघितलं, की जे आपल्याला राग वाटतो, त्या रागामध्ये वेगवेगळे बिंदू आहेत किंवा वेगवेगळे शब्द आहेत. जसं आनंदामध्ये आपण बघितलं, वेगवेगळे बिंदू आहेत किंवा वेगवेगळे शब्द आहेत. ते आपल्याला शब्दबद्ध करता यायला पाहिजे. ते अत्यंत महत्वाचं आहे. कायम आपण म्हणतो, निरीक्षण आहे आपल्या समोरचं तसं किंवा अनुभव सुद्धा आहे. काय आहे निरीक्षण? की कायम असं म्हटलं जातं, की जी लोक आपल्या भावनांना नीट समजून घेत नाहीत, जी लोक आपल्या भावनांना नीट समजून घेत नाहीत किंवा आपल्याला कोणीच समजून घेत नाही. मग आपल्याला न समजून घेण्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि वेगवेगळ्या शारीरिक व्याधी सुद्धा आपण अनुभवत असतो. मग कोणते ते? छातीत धडधडणं, डोके दुखणं, हातपायात गोळे येणं किंवा अतिताणामुळे चक्कर येणं. ऐकतो ना हे आपण? "अरे, तो तर आता चांगला होता, त्याला कशी काय चक्कर आली?" चक्कर आल्यानंतर आपण म्हणतो, "अरे नाही, तो तर नेहमी तणावात असतो." तणाव भावना आहे, है ना? मग आपल्या शरीरावर तो परिणाम होतच असतो. मग आपण काय केलं पाहिजे? नक्कीच आपल्यासमोर तर लहान-लहानची मुरडी आहेत किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील. माणसं म्हटले की प्रत्येकाला वाटतं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरं निरीक्षण असं आहे, म्हणजे एका ठिकाणी जिथे समजून घेतलं जात नाही, तिथे काय परिणाम होतो आणि नेमकं उलट त्या बाजूला काय घडतं, ते आत्ता आपण बघूयात. जर भावनेसाठी आपण उपयुक्त शब्दकोश वापरला किंवा आपल्या भावनेची तीव्रता आपण नीट मोजली, हं, तर आपल्याला आपल्या समस्येचं निराकरण करणं सोपं होतं. कसं ते आपण पुढच्या स्लाइडमधून बघूयात. आपल्या भावनेची तीव्रता ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे. एक उदाहरण बघू. कदाचित आपल्या समस्त पुरुष वर्गांच्या चर्चेतलं हे नेहमीचं उदाहरण आहे. आपण गमतीनं बोलत असतो, पण ती केवळ गंमत नसते. तर ते आपण रोजचं जगत असतो. काय बरं उदाहरण आहे ते? मनोज
हा त्याच्या वैवाहिक जीवनात कायम संघर्ष करत असतो. कोणाशी आहे त्याचा संघर्ष? का बरं तो संघर्ष करतो? तर तो नेहमी म्हणतो, की त्याची बायको फार रागीट आहे. कायम त्याला रागावूनच प्रतिक्रिया देत असते. मग त्याचा पण पारा चढतो आणि तोही रागाला उत्तर रागानेच देतो. मग तिथे मनोज हा विचार करत नाही, बायकोचा राग का आहे? बायको का रागावते? तर काही कारणं अशी असू शकतात. ती कधी-कधी अधीर होऊ शकत असेल किंवा कधी-कधी चिडचिड ही करत असेल किंवा तिचा मूडही चांगला नसेल किंवा तिचं काहीतरी दुखत खुपत असेल किंवा तिला कोणी समजून घेत नसेल. जर या कारणामुळे ती जर रागावत असेल, तर ती का रागावली याचं अधिक कारण शोधावं लागेल आणि तिच्या रागावण्याची एक योग्य शब्दयोजना तपासावी लागेल, की नेमकं ती का रागावते. असं जर केलं, तर आपण भावनांची तीव्रता फार कमी करू शकतो. पटतंय का? माझ्याही घरात काही वेगळा अनुभव नाही. चला पुढे. मागच्या उदाहरणामध्ये म्हणजे खास करून नीनाच्या उदाहरणामध्ये आपण एक बघितलं, की अजय नीनाला व्यत्यय आणायचा आणि तिच्या प्रोजेक्टबद्दल आठवण करून द्यायचा. मग नीनानं काय करायला पाहिजे? तर अजयवर रागावण्यापेक्षा तिचा प्रोजेक्ट अपयशी का झाला? याची जर कारणं शोधली, तर तो प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी काय-काय करावं लागेल? याचं प्लॅनिंग नीना करू शकेल. हं. म्हणजे काय होईल? तर नीनाला तिची कारकीर्द किंवा तिची कामगिरी सुधारण्यासाठी अवकाश मिळेल आणि नक्कीच त्यातून ती तिची कामगिरी सुधारू शकते. म्हणजे आपल्या भावनांचा प्राधान्यक्रम कोणता ठरवणं हे आपल्याच हातात आहे. मग यावेळेस नीनानं अजयवर न चिडता ती तिच्या प्रोजेक्टमध्ये अपयशी झाली याबद्दल फक्त खेद व्यक्त करावा आणि प्रोजेक्ट चांगलं करण्यासाठी तिनं प्लॅनिंग करावं. दॅट्स इट. हे का करावं? तर आपली भावनांची तीव्रता करण्यासाठी आणि आपलं काम सुलभ करण्यासाठी. मग हे झालं नीनाचं उदाहरण. मग शाळेमध्ये सुद्धा आपल्या समोरची जी लहान-लहान चिमुरडी आहेत, ते तर भावनाप्रधान असतातच. त्यांच्या इतक्या भावना, निरागस भावना, खोडकर भावना ह्या प्रौढांमध्ये नसतात. किंबहुना ते खूप निरागस असतात. मग त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या समस्या सोडवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पटलं? चला आपण पुढे जाऊयात. आपला भावनिक शब्दसंग्रह वाढवणं हे खूप महत्वाचं आहे. का? कारण त्यातून आपल्याला काय-काय चांगलं करता येऊ शकते याची दिशा त्या भावनिक शब्दसंग्रहातून नक्कीच मिळू शकते. जर का आपल्या भावना तीव्र असतील जर का आपल्या भावना तीव्र असतील, तर त्या भावनेला तात्काळ प्रतिसाद किंवा तात्काळ प्रतिक्रिया देण्यापूर्वी क्षणभर आपण थांबलं पाहिजे. कुठल्याही भावनेवर प्रतिक्रिया देताना आपण क्षणभर थांबलं पाहिजे. विश्रांती घेतली पाहिजे. काही मिनिटांची, 1 ते 2 मिनिटांची. थोडा विचार केला पाहिजे. ह्यानं काय होईल? उदाहरण बघू. समजा आपण ट्रॅफिकमध्ये आहोत. गाडी चालवतोय. आपल्या पुढे वाहन आहे. आणि आपण गाडी चालवत आहोत. अशा वेळेस आपला ब्रेक नाही लागला आणि गाडी थोडी पुढच्याला टच झाली. आत्ताच्या गाड्यांचा सेन्सर आहेत.
नक्कीच पुढचा जो व्यक्ती आहे तो गाडीतून उतरेल आणि आपल्या अंगावर चालून येईल. कदाचित तो शिव्याच देईल आधी. मग त्यावर आपण जर शिवीला प्रतिक्रिया जर शिवीने दिली तर? नक्कीच. त्यातून एक तांडव निर्माण होईल किंवा एक भांडण निर्माण होईल. मग ते भांडण सुरू करायचं की सुरू नाही करायचं हे कुणाच्या हातामध्ये आहे? तर आपल्या हातामध्ये आहे. पुढचा जर आपल्यावर रागावला, तर आपण तिथे थोडं थांबलं पाहिजे. त्याचं ऐकून घेतलं पाहिजे आणि आपल्याकडून हे का घडलं, ते जर शांतपणे, संयमानं जर सांगितलं, तर कदाचित जे विकोपाला जाणारं भांडण आहे, ते न होता थोडं एक शाब्दिक चकमकच होऊ शकते. तर असं जर केलं, कुठल्याही भावनेवर प्रतिक्रिया देताना आपण जर विश्रांती घेतली, तर पुढचा अनर्थ आपण टाळू शकतो किंवा त्या भावनेची आपण तीव्रता कमी करू शकतो. म्हणून भावना कोणतीही असू देत, सकारात्मक असू देत की नकारात्मक असू देत, दोन्हीही भावनांना आपल्याला शब्दबद्ध करणं जास्त महत्वाचं आहे. भावनांना शब्दबद्ध कसं करायचं? आपल्याला आठवावं लागेल आपला फिलिंग चार्ट काय आहे. कदाचित तो फिलिंग चार्ट आपण रोज बघितला पाहिजे. आपलं दैनंदिन आयुष्य जगताना. कधी-कधी असं होतं, की जेव्हा आपण नोकरीला जातो, म्हणजे आपण जर मेरिटने सिलेक्ट जर झालो असू, टॉप 10 मध्ये जर असू, तर आपल्याला चिंता नसते. आपण उत्साही असतो. नोकरी मिळेल, नोकरीला आपण रुजू होणार, याचा उत्साह असतो. म्हणजे ही सकारात्मक भावना. पण तोच वेटिंग लिस्टचा असलेला उमेदवार, तो उत्साहित नसून तो चिंताग्रस्त असतो. मग त्याला चिंता सतावत असते. एखादा कमी होईल काय? जर झाला तरच मला नोकरी मिळेल आणि जर कमी नाही झाला तर? सगळेच्या सगळे आले तर? मग मला नाही मिळणार. ही अशी त्याची चिंता असते. म्हणजे प्रसंग एकच, नोकरी मिळवणं. पण भावना इथं वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतात ना, सकारात्मक पण आणि नकारात्मक. त्यामुळे आपल्या भावनेची तीव्रता मोजणं, त्यांना शब्दबद्ध करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्यासाठी आपल्याला आपला भावनिक शब्दसंग्रह वाढवायला पाहिजे. आता इथे मी जो भावनिक शब्दसंग्रह सांगितलेला आहे किंवा एक तो फिलिंग चार्ट आहे. तो एक नमुना दाखल आहे. कदाचित याच्यापेक्षा बेटर तुम्ही भावनांना शब्दबद्ध करू शकता. ते नक्कीच करूयात आपण आणि त्याचा परिणाम नक्की आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात झालेला पाहायला मिळू शकतो. थोडा आता विचार करूयात आपण. आपण या ज्या ॲक्टिव्हिटी बघितल्या, त्यामधून आपण कोणती एक बाब शिकलो? किंवा आपल्या माहितीमध्ये कोणती एक नवीन गोष्टीची भर पडली? करताय विचार? नक्की करा. चला, आपण पुढे जाऊयात. सेल म्हणजेच सोशियल इमोशनल लर्निंग, ज्याला मगाशी आपण तासिकेची सुरुवात करतानाच मी नाव सांगितलं होतं, की सामाजिक भावनिक शिक्षण किंवा भावनिक सामाजिक शिक्षण काही म्हणा. आपण सामाजिक भावनिक शिक्षण का गरजेचं आहे? बघायचं? बघूयात. COVID-19 मुळे आपल्या भावनिक आरोग्यावर परिणाम झालेला दिसतो. काय परिणाम झाला? कोणी सांगेल का? की आपल्या भविष्यात पुढे काय घडणार आहे? मी गमतीनं म्हणतो माझ्या मित्रांमध्ये गप्पा मारताना. माझी व्हॅलिडिटी किती आहे हे मी सांगू नाही शकत. कधीही मी जाऊ शकतो. हे विश्व सोडून. हे का मी म्हणतो? या जिल्ह्यामध्ये आपले 21 बांधव गेलेत. ही आपली अनिश्चित जीवन पद्धती जगताना एक मानसिकता तयार झालेली आहे. किंबहुना हे वास्तव आहे. मग इतकं आपल्या भविष्याबद्दल आपण अनिश्चित का झालो? कशामुळे झालो? नक्कीच या कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या भविष्याबद्दल अनिश्चित झालोय. आपल्या जीवनात अनिश्चितता आलेली आहे. आज शासन सुद्धा सांगू शकणार नाही, की पुढे काय वाढून ठेवलंय.
आपले जॉब राहतील का नाही? आपले राहतील, पण आपल्या इतर मित्रांचे गेलेले आहेत. हे कशामुळे? कोव्हिडमुळे. अजून काय झालंय? कोव्हिडमुळे जॉब गेलेत. त्यातून आर्थिक तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा आपण घराबाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडतो. का मास्क घालतो? तर आपल्याला व्हायरसची लागण होऊ नये म्हणून. ही भीती आहे की नाही व्हायरसची लागण होण्याची? हा परिणाम आहे आपल्या त्या कोव्हिड-19 मुळे झालेला आपल्या आयुष्यावर. शारीरिक हालचालीचा सुद्धा आपल्याला अभाव दिसतो. हे कशातून घडलंय सगळं? आपल्याला ह्या आरोग्य ची जी आणीबाणी आलेली आहे, त्या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्याला आपलं आरोग्य सुधारावं किंवा अ, ह्या आरोग्याच्या आपत्तीला आपण सामोरं जाऊ नये, याची आपण पुरेपूर काळजी घेतोय. त्यामुळे घरात राहणं आपण जास्ती पसंत करतो. जास्तीत जास्त आपण वर्क फ्रॉम होम करण्याचा प्रयत्न करतो. आपण इतरांच्या संपर्कात जाण्याचं टाळतो. मार्केटमध्ये जाताना पण आपण फार काळजी घेतो. जर घेत नसू, तर ती आपण काळजी घेतली पाहिजे. सांगायचा मतितार्थ फक्त इतकाच आहे. कोव्हिड-19 मुळे आपल्या भावनिक आरोग्यावर, तसेच शारीरिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम झालेला दिसतोय. काय परिणाम झाला अजून? सामाजिक संबंधावर परिणाम झाला का? नक्कीच झाला. आपण घराबाहेर पडत नाही. आपण शेजाऱ्याजवळ बोलत नाही. आपण आपल्या समाजामध्ये फार कमी प्रमाणामध्ये वावरत आहोत. जरी तंत्रज्ञानानं आपण जवळ जरी आलो असलो, तरी शरीरानं आपण फार लांबच राहतो. संसर्ग होऊ नये या भीतीनं. थोडक्यात काय, तर सामाजिक जडणघडण जी कोव्हिडच्या आधी होत होती, ती काही प्रमाणामध्ये इथे थांबलेली दिसते आहे. या काळामध्ये अजून दुसरं काय झालंय, खास करून विद्यार्थ्यांच्या बाबतीत, तर त्यांची शैक्षणिक कामगिरी कमी झालेली दिसते. म्हणजे आपले रायगड जिल्ह्यातले जे काही शिक्षक आहेत, ते शिक्षक त्यांच्या परीनं खूप करतायत. म्हणजे ऑनलाईन शिक्षण घेतायत, देतायत. म्हणजे स्वतः पण शिकतायत आणि मुलांना पण शिकवतायत. पण आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक मोठा वर्ग आहे, की तिथे हे तंत्रज्ञान पोहोचलं नाही. तिथे पण माझा शिक्षक पोहोचलाय ऑफलाईन पद्धतीनं. मग तो स्वाध्याय पुस्तिका काय देतोय, पुस्तकं काय देतोय, स्वतः एक प्रश्न मालिका काय तयार करतोय, प्रकल्प काय देतोय. शिक्षकाला जेवढं करता येते, जितकं करता येतील, तितकं तो प्रामाणिकपणे करतोय. पण असं जरी असलं, आपण साहित्य जरी दिलं, तरी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासामध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किती तंत्रज्ञान विकसित जरी झालं, तरी शिक्षकाची जागा कोणीच नाही घेऊ शकत. आणि म्हणून शिक्षक विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी कमी झालेली दिसते आपल्याला, शिक्षकाच्या अभावामुळे. शैक्षणिक कामगिरी तर कमी झालेलीच आहे. पण त्याच्या बाजूला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य त्याचं आरोग्य सुद्धा बिघडलेलं दिसतंय. तो पूर्वीसारखा फ्रेश दिसत नाहीये. म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या संपर्कात जातो, तेव्हा हे आपल्याला बदल जाणवतायत. तर हा परिणाम या कोव्हिडमुळे झालेला दिसतोय. तुम्ही पहिलेचच बघा ना, दरवर्षी किती पटनोंदणी होते आणि यावर्षी किती झाली आहे की नाही? कारण जवळपास 1 वर्ष आपण या आजाराला सामोरे जात आहोत. हे इतके परिणाम ह्या कोव्हिडमुळे झालेले दिसतायत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची जर शैक्षणिक कामगिरी सुधारायची असेल, तर सेलची गरज आहे. म्हणजे रिमोट चालवायला जसं आपल्याला सेल लागतो, तसं आपलं शरीर नीटनेटकं ठेवायला, सुदृढ राहायला सेलचीच गरज आहे, म्हणजे पेशी. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कामगिरी सुधारायची असेल, तर त्यालाही सेलचीच गरज आहे. सेल म्हणजे सोशियल इमोशनल लर्निंग म्हणजेच सामाजिक भावनिक शिक्षण. मी तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दाखवतो आहे. चार्ट तो नीट बघा.
मी अत्यंत संक्षिप्त शब्दांमध्ये तुम्हाला तो चार्ट समजून देतो. निळ्या रंगामध्ये ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला सामाजिक भावनिक शिक्षण दिलं जाते, तिथली प्रगती आणि हिरव्या रंगांमध्ये जिथे फक्त शिकवलं जातंय. सामाजिक भावनिक शिक्षण दिलं जात नाही. या 2 स्थितीमधला हा चार्ट आहे. आता इथे वेगवेगळ्या प्रकार तुम्ही जर एक्स अक्षाला जर तुम्ही बघितलं, तर तिथे स्किल, अकॅडमिक्स, सोशल बिहेवियर, इमोशनल डिस्ट्रेस, ॲटिट्यूड, कंडक्ट प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे घटक दिलेले आहेत. आपण कौशल्य जर बघितली, तर किती अंतर दिसतंय बघा. कौशल्य. जर सामाजिक भावनिक शिक्षण दिलं, तर विद्यार्थ्यांची कौशल्य किती प्रमाणात वाढतात? तर 74.5 आणि जिथे फक्त शिकवलं जातंय, तिथे किती? 21.5. मग या दोघांमध्ये फरक किती आहे? तर 57 इतका फरक आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक. आपण शैक्षणिक कामगिरीबद्दल बोलू, की जिथे सामाजिक भावनिक शिक्षण दिलं जातंय, तिथे 63.5 आणि इथे 34.5 इतकं अंतर आहे. किती दोघांमध्ये फरक आहे? 27. मग असं आपण सामाजिक वर्तन जर बघितलं, तर तिथे 24% दिसतायत. इमोशनल डिस्ट्रेस आपण बघितलं, तर तिथे 24% आहे. अ, दृष्टिकोन, ॲटिट्यूड जर बघितलं, तर तिथे 23% आहे किंवा समस्या निराकरण ज्याला आपण कंडक्ट प्रॉब्लेम्स म्हणू, तिथे 22% आहे. हा फरक सामाजिक भावनिक शिक्षण आणि नॉर्मल शिक्षण म्हणजे आपण भावनिकतेचा विचार न करता जे अनुभव देत आहोत आपल्या परीनं. ह्या 2 परिस्थितीमधलं आपण हे विश्लेषण या तक्त्याद्वारे आपण बघितलेलं आहे किंवा या शिक्षण म्हणजे काय? हे समजून घेऊयात. हं. सामाजिक भावनिक शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे, की ज्याद्वारे मुलं आणि प्रौढ स्वतःच्या भावना समजून घेतात आणि त्यांचे व्यवस्थापन करतात. म्हणजे काय? इथे उदाहरण देतो. आपण मागच्या 2 वर्षांमध्ये मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम असेल किंवा गणित संबोध कार्यशाळा असेल. या दोन्ही कार्यक्रमातून आपण विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्याचं काम केलं. पण त्याच्यातून काही मुलं आपल्या हाताला अशी लागली, की त्यांच्या मूलभूत क्षमतेचा विकास झाला नव्हता. मग अशा मुलांसाठी आपण काय केलं? तर कृती आराखडे तयार केले. म्हणजे काय झालं इथे? इथे एक प्रक्रिया घडली, की शिक्षकांनी मुलांना समजून घेतलं. मुलांच्या भावना समजून घेतल्या. मुलंही शिक्षकाजवळ व्यक्त झाली. मुलांनीही शिक्षकाला हे दाखवून दिलं, की मला याची गरज आहे. हं. म्हणजे दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या. मग त्याच्यावर काय केलं? शिक्षकांनी कृती आराखडे तयार केले. म्हणजेच त्यांचे व्यवस्थापन केले. म्हणजे मुलांना जर मूलभूत क्षमतेमध्ये पुढे न्यायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? त्याचा कार्यक्रम ठरवला. पण थोडक्यात काय? तर ते व्यवस्थापन केलं. याच्यातून फलित काय झालं? तर जी मुलं मूलभूत क्षमतेमध्ये मागे होती, ती मूलभूत क्षमतेमध्ये पुढे आली. म्हणजे यातून सकारात्मक उद्दिष्ट प्राप्त झाली. मग इतरांबद्दल ते सहानुभूती सुद्धा दर्शवतात आणि यातूनच सकारात्मक संबंध स्थापित करतात आणि जबाबदारीने निर्णय घेतात. हे इतकं सगळं सामाजिक आणि भावनिक शिक्षण प्रक्रियेमध्ये होत असतं. हं. मी एका फ्लोमध्ये व्याख्या सांगतो. मी उदाहरण देऊन सांगितली. एका फ्लोमध्ये सांगतो माहितीकरता. सामाजिक आणि भावनिक शिक्षण म्हणजे काय? तर ती एक प्रक्रिया आहे, ज्यात मुलं आणि प्रौढ स्वतःच्या भावना समजून घेतात, त्यांचे व्यवस्थापन करतात, त्यातून सकारात्मक उद्दिष्ट प्राप्त करतात, इतरांबद्दल सहानुभूती दर्शवतात आणि सकारात्मक संबंध स्थापित करतात. मग त्यातून पुढे ते जबाबदारीने निर्णय घेतात. ही इतकी सगळी प्रक्रिया आहे, जी आपल्याला करायची आहे. आपण करतो आहोत. खरं तर हे जे काही विश्लेषण पुढे येत असतं, ते आपल्या शैक्षणिक देवाण-घेवाणीमधूनच
करत असतो. जी वेगवेगळी निरीक्षणं आपण करत असतो. अध्ययन अध्यापन प्रक्रियेची. त्यातून जे आपल्याला सकारात्मक दिसते किंवा त्याचे जे आपण सकारात्मक अनुभवांची आणि नकारात्मक अनुभवांची सुद्धा एकत्रित मांडणी करून आपण काही ठोकताळे बांधत असतो. त्या ठोकताळ्यातून अशा ह्या व्याख्या जन्माला येत असतात. अर्थात या व्याख्या कोणी अशा काही आकाशातून शोधून नाही काढत. ते आपल्या अनुभवातून काढत असतात. ठीक आहे. कळलं का? सेल म्हणजे काय? ओके. जाऊया आपण पुढे. हे सेल जी प्रक्रिया आहे, ती पुढे जाण्यासाठी 5 घटक महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला घटक आहे स्वजागरूकता. स्वजागरूकता असेल ना, म्हणजे स्वतःला ओळख असणं. त्याची व्याख्या बघूच या आपण. पण स्वजागरूकता जर असेल, तर त्यात काय-काय घडतं? तर त्यात आपण आपल्या भावना ओळखतो. आपल्याला स्वतःची ओळख होते. आपलं सामर्थ्य काय तेही आपल्याला कळतं. आपल्याबद्दल आपल्याला आत्मविश्वास येतो. आपल्या क्षमता सुद्धा आपल्याला कळतात. ही आहे स्वजागरूकता. स्वव्यवस्थापन म्हणजे काय? एकदा का आपल्याला स्वजागरूकता झाली ना, की मग आपण स्वव्यवस्थापन आपोआप करू लागतो. मग एकतर आपण कोणताही निर्णय घाईने घेत नाही. अजिबात घेत नाही. जर आपल्या मनात ताण असेल, तर त्याचं सुद्धा आपण व्यवस्थापन करतो. आपल्याला एक स्वतःला स्वयंशिस्त लागते. हं. त्यातून आपण स्वयंप्रेरित सुद्धा होतो. आपल्याला कुठं जायचं आहे, म्हणजे कुठली उद्दिष्ट प्राप्त करायची आहेत, याच्याबद्दलही आपल्याला स्पष्टता असते. आणि यातून आपण वेगवेगळ्या ज्या कौशल्य आहेत, ते सुद्धा विकसित करत असतो. यालाच आपण स्वव्यवस्थापन म्हणतो. मग सामाजिक जागरूकता म्हणजे पहिलं बघा स्वजागरूकता. स्वजागरूकता असेल तरच स्वव्यवस्थापन करता येते. आणि स्वजागरूकता आणि स्वव्यवस्थापन करता आलं, तर त्यातून सामाजिक जागरूकता करता येते. कारण कुठलाही समाज स्वतःपासूनच निर्माण होतो. अरिस्टॉटल तर नेहमी म्हणतो, की मनुष्य समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय जगूच शकत नाही. कारण मुळात अनेक व्यक्ती एकत्र येऊन समाज बनतो. मग म्हणून सामाजिक जागरूकता ही स्वतःपासूनच स्वजागरूकतेतूनच आकाराला येते. मग सामाजिक जागरूकतेमध्ये काय असतं? तर विविध प्रकारचे दृष्टिकोन असतात. म्हणजे जर वेगवेगळे विचार प्रवाह असतील, वेगवेगळी मतं जर असतील, तर नक्कीच ना, दृष्टिकोन सुद्धा वेगळेच असतील. पण ते वेगळे दृष्टिकोन आपण स्वीकारायला पाहिजेत ना. जशी आपली मतं आहेत, तशी दुसऱ्याची मतं असतात. जशी शिक्षकाची मतं आहेत, तशी विद्यार्थ्याची मतं आहेत. मग तिथे बोलून नाही ना चालणार. "हे गप, तुला काय कळतं? तुला काही कळत नाही. अजून लहान आहेस." स्वतःच्या मुलांना बोलून बघूयात आपण. येतो ना हा अनुभव? नक्कीच येतो. म्हणून विविध दृष्टिकोन आपण स्वीकारले पाहिजेत. त्यातूनच मग आपण सहानुभूती एकमेकांना वाटत असतो. अर्थात ते काही हलवाईवाल्याच्या दुकानामध्ये काही अशी सहानुभूती कुठे मिळत नसते. आपण जर संवेदनशील असू तरच आपल्यामध्ये सहानुभूती असते. विविधतेचे कौतुक सुद्धा आपण या सामाजिक जागरूकतेमध्ये आपण करत असतो. त्याचबरोबर इतरांचा आदर सुद्धा करत असतो. तर सामाजिक जागरूकतेमध्ये इतके घटक येतात. मग एकदा का स्वजागरूकता झाली, स्वव्यवस्थापन झालं, सामाजिक जागरूकता झाली, ह्या 3 पिल्लर्सवर पुढे तयार होतं नातेसंबंध. नातेसंबंध व्यवस्थापन. जर आपण एकमेकांना आदर दिला, एकमेकांना समजून जर घेतलं, हं, एकमेकांचे विचार पटवून घेतले, जिथे विचार जुळतात, जिथे विचार पटतात, जिथे एकमेकाला समजून घेतं, तिथेच नाते तयार होतात. मग एकदा का नातं तयार झालं, की मग त्या नातेसंबंधाचं व्यवस्थापन करणं देखील सोपं जातं. म्हणजे काय घडतं तिथे? तर 2 वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये चांगला संवाद घडतो. त्यांचा सामाजिक सहभाग वाढतो. एकमेकांचे संबंध चांगल्या प्रकारचे बनतात. समूहात काम करतात. ज्याला आपण गटकार्य म्हणतो. हे इतकं घडतं. मग एकदा का नातेसंबंध आपल्याला जपता आले किंवा त्याचं व्यवस्थापन करता आलं,
की मग आपण कुठलाही निर्णय जबाबदारीनं घेत असतो. म्हणजे ज्याला आपण म्हणतो जबाबदारीने निर्णय घेण्याचे कौशल्य. मग जर आपल्याला जबाबदारीने निर्णय घ्यायचे असतील, तर आपल्याला काय करता यायला पाहिजे? तर आपल्याला समस्या ओळखता यायला पाहिजेत. आपल्याला परिस्थितीचं विश्लेषण करता यायला पाहिजे. आपल्याला समस्या सोडवता यायला पाहिजेत. म्हणजे समस्या ओळखणं वेगळं आणि समस्या सोडवणं वेगळं. एकंदरीत परिस्थितीचं आपल्याला मूल्यमापन करता यायला पाहिजे आणि मुळात विचारावर विचार आपल्याला करता यायला पाहिजे. ज्याला रिफ्लेक्टिंग आपण म्हणतो. हे अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया ही आहे. आणि खास करून नैतिक जबाबदारी आपल्यामध्ये विकसित व्हायला पाहिजे. अर्थात ती प्रत्येकाच्यात असतेच असं नाही. खरं म्हणजे हा एक चांदीचा मुलामा लावलेला शब्द आहे, नैतिक जबाबदारी. पण ओझं पण तितकंच आहे. एवढं सोपं नाहीये. पण जर का इतक्या सगळ्या बाबी घडल्या असतील, स्वजागरूकता असेल, स्वव्यवस्थापन असेल, सामाजिक जागरूकता असेल, नातेसंबंधांचं व्यवस्थापन आपण केलेलं असेल, तर नैतिक जबाबदारी स्वीकारणं किंवा घेणं हे काही फार कठीण गोष्ट नाही. त्यामुळं सामाजिक भावनिक शिक्षण मुळात अवलंबून या 5 घटकांवर आहे. स्वजागरूकता, स्वव्यवस्थापन, सामाजिक जागरूकता, नातेसंबंध व्यवस्थापन आणि जबाबदारी निर्णय घेण्याचे कौशल्य. कळलं का? बरं. अजून आपण बघूया एक महत्त्वाचा घटक जो विस्तारानं आपण अजून बघायला पाहिजे, की स्वजागरूकता म्हणजे काय? तर एखाद्याच्या किंवा स्वतःच्या भावना, विचार, मूल्य त्याचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो, हे अचूकपणे ओळखण्याची क्षमता म्हणजे स्वजागरूकता. सांगू परत व्याख्या? ऐका हां. स्वतःच्या भावना, विचार आणि मूल्य ते आपल्या वर्तनावर काय परिणाम करतात, हे अचूकपणे ओळखण्याची क्षमता म्हणजे स्वजागरूकता. मग या क्षमतेमध्ये काय-काय येतं? तर एकतर स्वतःच्या भावना ओळखता यायला पाहिजे. म्हणजे मगाशी आपण जे फिलिंग चार्टमध्ये बघितलं. आपल्या भावनाची तीव्रता आपल्याला ओळखता यायला पाहिजे. भावनांना योग्य प्रकारे शब्दबद्ध करता यायला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या भावना ओळखता यायला पाहिजेत. त्यातून आपली स्वतःची ओळख स्वतःला होते. आपसूक मग आपल्या अंगभूत असलेली सामर्थ्य स्थळ आपल्याला शोधता येतील. आपल्याला आपल्या ज्या काही अ, कमतरता आहेत किंवा न्यून बाजू आहे, ती सुद्धा ओळखता येते. मुळात आपल्याला आपली कार्यक्षमता सुद्धा दाखवता येते किंवा ती ओळखता सुद्धा येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःबद्दलचा एक विश्वास व्यक्त करता येतो किंवा ठामपणे सांगता येतं आणि आपल्याला आपली भूमिका सुद्धा मांडता येते त्यामुळे. हे येतं सगळं स्वजागरूकतेमध्ये. कळलं का? बरं, आपण पुढे जाऊयात. मग आपलं सेल सुधारण्यासाठी सेल म्हणजे सोशल इमोशनल लर्निंग सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो? तर याला एक नक्कीच आपण असं करू शकतो. आपल्या भावना आणि त्यांची तीव्रता आपल्याला ओळखता यायला पाहिजे. मग यासाठी काय करायचं? तर यासाठी किमान 20 मिनिटांचा एक वेळ आपण निवडायचा किंवा ठेवायचा राखीव. एक वही घ्यायची किंवा संगणक ज्याला टाइप करता येतं त्याने संगणकावर टाइप करा. काही अडचण नाही. आठवड्यातून किंवा महिन्यातून किंवा वर्षाच्या अनुभव जे आहेत, ते आपल्याला लिहून काढता येऊ शकतील. बघा, आठवड्याच्या किंवा महिन्याच्या किंवा वर्षाचे जे काही आपले अनुभव आहेत, ते आपल्याला एका कागदावर नक्कीच लिहिता येतील. मग जिथे आपल्याला मन घेऊन जाईल तिथे आपण जाऊयात. मन म्हणजे अगदी ते विमानापेक्षाही फास्ट जातं. वायू वेगानं जातं ते. जिथं जाता येईल, मग अगदी काश्मीरला जा, नाहीतर कन्याकुमारीला जा. पण जिथे जाईल तिथे आपण आपल्या भावना ज्या काही आहेत, त्याबद्दल आपण लिहू शकतो. हां, बरं आता हे लिहिताना त्यात व्याकरण नका शोधू किंवा ते कुणाला दाखवायचं आहे किंवा त्याचा एक अल्बम आपल्याला बिलकुल नाही.
ते आपलं आपल्यापुरतं आहे. ते आपली पुंजी आहे ती कोणाला दाखवण्यासाठी नाही. त्याला आपल्याला काय लॅमिनेशन वगैरे काय नाही करायचं. हं. किंवा ज्याने कॉम्प्युटरमध्ये टाइप केलंय, त्याने ते सेव्ह नाही केले तरी पण चालेल. पण लिहा. लिहिलं पाहिजे. दुसरं काय करू शकतो? हे झालं आठवड्याचं, महिन्याचं किंवा वर्षाचं. थोडं आपण शॉर्ट टाईमचं बघू. तर दिवसाच्या सुरुवातीला आपण किंवा शेवटाला एक 3 प्रकारची नोंद आपण घेऊ शकतो. मग ती 3 प्रकारची नोंद कोणती? तर ज्याला आपण म्हणू गुलाब. हं. अ, गुलाब हे एक प्रतीक आहे. आपल्या दिवसात काय सकारात्मक घडलं? म्हणजे गुलाब ना. गुलाब गोड असतो आणि सकारात्मक घडलं म्हणजे ती आपल्या आयुष्यातली गोड घटना असते नाही का? म्हणून त्याला गुलाब. मग कळी कशाला म्हणायचं? तर पुढच्या काळामध्ये किंवा भविष्य भविष्यातील दृष्टिक्षेपात ज्या काही येणाऱ्या बाबी आहेत, त्यासाठी आपण आशावादी असणं. म्हणजे भविष्यात जे काही घडेल ते चांगलंच घडेल. अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करणं, ती आपली कळी झाली. आणि तिसरं, आपल्याला ज्या काही अडचणी येतील, तशी संभाव्यता असेल. ज्या काही अडचणी येतील, त्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा कोणाची मदत घेता येईल? तर याला आपण काटा म्हणू. कळलं? गुलाब, कळी, काटा. काट्यावर होते कोणाला आपल्याला असं काही करायचं नाहीये. काटा हे प्रतीक आहे, की आलेली अडचण आपल्याला सोडवायची आहे. पण अशा प्रकारचा आपण भावनांना शब्दबद्ध करू शकतो. नक्कीच ना? नक्की करू शकतो. आपल्या मुलांचं किंवा विद्यार्थ्यांचं सेल आपल्याला कसं करता येईल? सेल सोशल इमोशनल लर्निंग. आपण विद्यार्थ्यांबरोबर मोकळेपणानं बोललो पाहिजे. म्हणजे त्यांच्या आयुष्यात येणारं यश, अपयश, संघर्ष या वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जावं लागेल, ही भावना दृढपणे कथन केली पाहिजे किंवा त्याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि यश, अपयश, संघर्ष ही परिस्थिती अत्यंत साधारण आहे. ही काही जगावेगळी गोष्ट नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यश येतं, अपयश येतं, संघर्ष येतो. असा या पृथ्वीतलावर एकही व्यक्ती नाही, की ज्याच्या आयुष्यामध्ये या 3 गोष्टी आल्या. मग ते नॉर्मल आहे ना सगळं. मग जर हे नॉर्मल आहे असं सांगितलं, तर नक्कीच विद्यार्थी त्याला रिस्पॉन्ड करतील. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर मुलांना बोलतं करावं लागेल. मुलांशी आपल्याला संवाद करावा लागेल आणि त्यांच्या यश, अपयशाबद्दल आपल्याला मोकळेपणानंच बोलावं लागेल. समजलं का? आपल्या मुलांचा जर सेल आपल्याला सुधारायचा असेल, तर काय करावं लागेल? तर आपल्याला आपल्या मुलांबरोबर मोकळेपणानं बोलावं लागेल. दुसरं काय करावं लागेल? तर विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला एक मॉडेल ठेवावं लागेल किंवा एक आदर्श नमुना ठेवावा लागेल, की यश, अपयश किंवा संघर्ष या तीनही परिस्थितीमध्ये कशाप्रकारे अ, सकारात्मक वागता येतं किंवा असं सकारात्मक वागणाऱ्या कोणत्या व्यक्ती आहेत? हां. या हे नमुने विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागतील. मग विद्यार्थ्यांसमोरचा सगळ्यात मोठा नमुना कोण? नमुना त्या अर्थाने नाही, म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व. शिक्षक ना. मग विद्यार्थी आपल्याचकडून खूप काही गोष्टी शिकत असतात. म्हणून आपण यशानं हुरळून जाऊ नये, अपयशातही खचून जाऊ नये आणि संघर्ष हा तर शिक्षकाच्या 5वी ला पुजलेलाच आहे की, है ना? म्हणून आपण आपल्या प्रत्यक्ष वर्तनातून मुलांपुढे एक आदर्श वस्तुपाठ घालून देऊयात. हं. आणि तिसरं, सगळ्यात महत्वाचं आहे, की मुलांची विकासाची मानसिकता आपण तयार केली पाहिजे. मुलाला हे सांगितलं पाहिजे, की तुला जर यशस्वी व्हायचं असेल,
तर तुला कठोर परिश्रम करावे लागतील. तरच तू सक्षम होशील. कठोर परिश्रमातूनच आपण सक्षम बनतो आणि त्यातूनच आपण यशस्वी होतो. हे जर मुलांना समजून सांगितलं, तर नक्कीच मुलांची विकासाची मानसिकता तयार होईल आणि त्यातूनच ते घडतील. ह्या 3 पद्धती आहेत मुलांचं सेल सुधारण्यासाठी किंवा मुलांचं सेल करण्यासाठी. मुलांना सामाजिक भावनिक शिक्षण देण्यासाठी या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो. आपण मुलांशी मोकळेपणानं बोललं पाहिजे, हा पहिला भाग. दुसरा भाग, मुलांपुढे आदर्श नमुना ठेवला पाहिजे आणि तिसरं, मुलांच्या विकासाची मानसिकता तयार केली पाहिजे. या 3 गोष्टी जर केल्या, तर नक्कीच विद्यार्थ्यांचं सेल आपण करू शकू. म्हणजे सोशल इमोशनल लर्निंग करू शकू. मग आत्तापर्यंत आपण काय केलं? तर आपण निनाचं उदाहरण बघितलं. आपण सामाजिक भावनिक शिक्षण का गरजेचं आहे, हेही बघितलं. आपण सामाजिक व भावनिक शिक्षण म्हणजे काय, हेही विस्तारानं बघितलं. आता भावनिक आणि सामाजिक शिक्षण सोपं करण्यासाठी, सुलभ करण्यासाठी काही उपक्रम आहेत. ते आपण अनुभवूयात. अ, ते अनुभवताना आपल्याला वेगवेगळ्या वयोगटांची मांडणी करावी लागेल. अर्थात सेलच्या ज्या काही क्षमता आहेत, त्यात स्वजागरूकता आपण घेतली. तर या स्वजागरूकतेमध्ये अ, वयवर्ष 5 ते 10 वर्ष या गटामध्ये मुलं काय करतात? म्हणजे खास करून त्या भावना कशाप्रकारे व्यक्त करतात? अ, दुःख असेल, राग असेल किंवा आनंद असेल, यासारख्या भावना त्यांना ओळखता येतात आणि मुळात ते दाखवतातच. हं. 5 ते 10 वय वर्ष. दुःख, राग, आनंद या भावना ते दाखवतात. हं. हा पहिला गट. दुसरं 11 ते 13 वय वर्ष हा जो वयोगट आहे, तो भावनांवर नियंत्रण करणाऱ्या घटकांचं विश्लेषण करतो. हं. आणि तिसरा जो वयोगट आहे, वय वर्ष 14 ते 18 यामध्ये एक वेगळी पातळी दिसते आपल्याला मुलांची. आपण व्यक्त केलेल्या भावनांचा इतरांवर होणाऱ्या परिणामांचं ते विश्लेषण करतात. म्हणजे आपले वयात आलेले जे मुलं आहेत म्हणजे अ, आपण 14 ते 18 या वयोगटाला आपण वयात आलेलीच मुलं म्हणतो, नाही का? म्हणजे या मुलांना आपण फार म्हणजे लाईटली घेऊन चालत नाही. जर आपण आपल्या पत्नीला जर म्हटलं, "हां, तू चिडू नको. तू उगाचच पोरांना मारते." मग आपलंच कार्ट म्हणतं, "ओ बाबा गप्प बसा. तुम्ही पण नाही का आम्हाला मारत उगाचच." म्हणजे हे काय झालं? विश्लेषणच केलं त्यांनी थोडक्यात, सोप्या भाषेत. म्हणजे इतकं वेगवेगळ्या प्रकारे मुलं त्यांचं वर्तन किंवा वर्तनाचे नमुने आपल्यापुढे ठेवत असतात. हं. आपण मुलांच्या भावनिक आणि सामाजिक शिक्षण घडण्यासाठी जर उपक्रम जर घ्यायचे असतील, तर ते कोणते उपक्रम आहेत? तर वयवर्ष 5 ते 10 या गटामध्ये आपण मुलांना भावना ओळखण्यासाठी म्हणजे भावना ओळखणे हा एक उपक्रम आहे. अ, मग भावना कुठल्या-कुठल्या असतात? तर मगाशी आपण बघितलं ना, आनंद, दुःख, चिंता, भीती या ज्या भावना आहेत, त्याचे इमोजी सुद्धा आहेत. म्हणजे आपण WhatsApp वापरतो त्याच्यामध्ये इमोजी आहेत किंवा Facebook वापरत असाल तर ते इमोजी आहेत. मग आपण काय केलं पाहिजे? तर शिक्षकाने नाही शिक्षक म्हणून आपण एक केलं पाहिजे, की एका कागदावर किंवा ऑनलाईन म्हणा, WhatsAppला दाखवलं तरी हरकत नाही, की वेगवेगळ्या आपण भावना दर्शवणाऱ्या आपण इमोजी दाखवल्या पाहिजेत. आणि त्या इमोजी दाखवून त्याने विचारलं पाहिजे, की हे कशाचं चित्र आहे? रडका चेहरा वगैरे दाखवून. मुलं एन्जॉय करतात ते. हा एक उपक्रम आपण घेऊ शकतो. दुसरा आहे एक वहीचा कागद घ्यायचा. त्याचे 4 भाग करायचे. पहिल्या भागात अ, आनंद लिहायचा, दुसऱ्या भागात दुःख लिहायचं, चौथ्या भागात चिंता लिहायचं आणि चौथ्या भागात राग लिहायचा. असे 4 भाग करायचे. अ, आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मुलं
कशी व्यक्त होतात किंवा त्यांची प्रतिक्रिया कशी असते. आनंदाच्या वेळेस त्यांच्या काय भावना असेल किंवा दुःखाच्या वेळेस काय भावना असेल किंवा रागाच्या वेळी त्यांची काय भावना असेल किंवा चिंतेच्या वेळी काय भावना असेल. याबद्दलच्या शब्द त्यांनी त्या चौकोनात म्हणजे त्याने जे 4 भाग केलेले आहेत की नाही कागदाचे घडी घालून, तिथे ते त्यांनी लिहावेत किंवा त्याचे त्या यादी ते तयार करू शकतात. हं. तिसरा उपक्रम आहे माझ्या भावनांचा कप. हे खास करून 11 ते 13 वयोगटासाठी आहे. मग यात काय करणं अपेक्षित आहे? तर 4 वेगवेगळे कप आहेत. एका कपाला आनंदी कप नाव देऊ शकतो. दुसऱ्या कपाला दुःख नाव देऊ शकतो. तिसऱ्या कपाला राग असं नाव देऊ शकतो किंवा चौथ्या कपाला एकटेपणा असं नाव देऊ शकतो. ह्या वेगवेगळ्या भावना आहेत. आणि मग मुलांना सांगायचं आपण, की तुम्हाला आनंद आला की खडा टाका. किंवा तुम्ही दुःखी झालात तर दुःखाच्या कपामध्ये तुम्ही खडा टाका. एकटेपणा जर जाणवत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही खडा टाका किंवा तुम्ही अ, राग आला असेल तर रागाच्या कपामध्ये तुम्ही खडा टाका. तर या 4 कपांपैकी कुठलाही कप भरल्यानंतर त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे किंवा एक साधारणपणे आठवड्याभराचा आपण त्यांना कालावधी दिला. त्या आठवड्याभरामध्ये मुलांच्या भावना बघून आपण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आठवड्यानी हां, बोललं पाहिजे. हं. बघा अनुभव घेऊन. मजा येईल. मुलं आपलीशी होतील. चौथा उपक्रम याच्यामधला आदर्श व्यक्ती. मग आदर्श व्यक्ती मुलांपुढे ठेवताना मग कदाचित गोष्टीमधलं एखादं आदर्श व्यक्तिमत्व असेल किंवा एखाद्या चित्रपटातलं असेल किंवा सामाजिक व्यक्तित्व असेल किंवा आता सामाजिक माध्यमांमध्ये वावरणारे व्यक्तिमत्व असेल. त्या मत्वाबद्दल मुलांना आपण त्यांची वैशिष्ट्य दाखवली पाहिजे. त्यांचा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे जे चांगल्या अर्थानं आणि एक त्यांना वाईट मॉडेल अशा दोन्ही प्रकारचे आपण त्यांना दाखवलं पाहिजे. आणि त्या दोघांबद्दल त्यांना स्टेटमेंट लिहायला सांगितलं पाहिजे. एक आदर्श रोल मॉडेल आणि एक अ, नकारात्मक रोल मॉडेल, निगेटिव्ह रोल मॉडेल. ह्या दोघांबद्दल त्यांना स्टेटमेंट लिहायला सांगितलं पाहिजे. आणि त्याचा एक चार्ट केलं पाहिजे त्या स्टेटमेंटचा. एक आदर्श आणि एक नकारात्मक. मग त्यांना विचारलं पाहिजे, की यापैकी तुम्हाला कोण आवडेल? मग तुम्ही कशाची निवड कराल? विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरं आपोआप मिळू लागतील. म्हणजे आपण मुलांना जेव्हा सारख्या-सारख्या सूचना करतो ना, ते मुलांना आवडत नसतं. म्हणजे विद्यार्थ्यांना इथे स्वतःची निवड करू द्यायची आणि त्यांना त्यांच्या विचाराशी जुळणारे व्यक्तिमत्व ते स्वतः निवडू शकतील. त्यासाठी हा एक उपक्रम चांगला आहे. आणि याच्यातला शेवटचा उपक्रम असा आहे, जो खास करून 14 ते 18 या वयोगटातला आहे. तर विद्यार्थ्यांना एक साधारणपणे एक कागद A4 साइजचा जर घेतला आणि त्यांना त्याच्यातले घड्या घालून 10 घड्या घातल्या, तर 10 भाग तयार होतील. अ, ते 10 भाग मग त्याच्या पट्ट्या केल्या तरी पण चालतील आणि प्रत्येक पट्टीवर ते स्वतःचं वर्णन करणारे एक शब्द लिहितील किंवा वाक्य लिहितील आणि विद्यार्थ्यांना एक आपण असं आश्वासन दिलं पाहिजे, की त्यांनी अ, जे लिहितील ते खरं लिहितील आणि ते कुणालाच दिसणार नाही. कुणाला दाखवायचंच नाही. मग अशा वेळेस मुलं प्रामाणिकपणे लिहू शकतात किंवा तशी एक शक्यता असते. आणि इथं मुलांनी प्रामाणिक लिहिणं जास्त गरजेचं आहे. मग विद्यार्थी त्यांना स्वतःबद्दल सर्वात जास्त आवडणारे वैशिष्ट्य किंवा त्यांना सर्वात कमी आवडणारं वैशिष्ट्य हे क्रमानं लिहू शकतील. मग हे पूर्ण झालं लिहून, की त्यांना आपण विचारलं पाहिजे, की तुम्हाला जे दिसतंय तुम्ही लिहिलेल्यापैकी, ते तुम्हाला आवडतं का?
मग तुम्हाला ते ठेवायचं आहे. आपण काय विचारलं पाहिजे? त्याने जे लिहिलेलं आहे, ते तुम्हाला आवडतं का? आणि ठेवायचं का? आणि त्याच्यातलं असंही असू शकेल, की विद्यार्थ्यांना त्यातला एखादं कमी सुद्धा करावसं वाटेल. मग ते वाक्य जे विद्यार्थ्यांना न आवडणारं, ते वाक्य कमी केलं, तर विद्यार्थ्यांच्या वर्तनावर किंवा आयुष्यावर काय परिणाम होईल? याबद्दल आपण त्यांना चर्चा करायला लावलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे आणि मुलं नक्की बोलतील. त्याच्याबद्दल नक्की विचारांची देवाण-घेवाण करतील आणि असं झालं, ही सगळी प्रक्रिया घडली, की मग आपल्याला असं दिसेल, की विद्यार्थी त्याने जे काही निवडलेलं आहे, जे वैशिष्ट्य निवडलेले आहेत, त्याबद्दल स्वतःचं मत प्रकट करतील, की त्याने ते का निवडलं आणि ते त्याने का कमी केलं. त्यांच्या वर्तनावर काय परिणाम होईल, याबद्दल ते मत असेल. हं. इथे एक वैचारिक प्रक्रिया घडेल. स्वतःचं स्वतः म्हणजे आपण मगाशी म्हटलं होतं ना, सामाजिक भावनिक शिक्षणामध्ये शेवटचा घटक होता. जबाबदारीने निर्णय घेतो. तर ते जबाबदारीने निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती इथे घडते. या उपक्रमात घडते. समजलं ना? तर अशा प्रकारे आपण सेल मुलांचं करू शकतो. म्हणजे सोशल इमोशनल लर्निंग करू शकतो. आता आपण एक काम करूयात. आपण शिक्षक म्हणून स्वतःच्या सोशल इमोशनल लर्निंगसाठी म्हणजे सेलसाठी स्वतःच्या सेलसाठी एक कृतीचा सराव करून त्याबाबतच्या नोंदी करायच्या आणि दिलेल्या उपक्रमांपैकी म्हणजे आता जे काही मी तुम्हाला 4 उपक्रम सांगितले, त्या उपक्रमांपैकी किमान 2 उपक्रम मुलांच्या संदर्भात प्रत्यक्ष वर्गात करून बघा. बघाल? नक्की? प्रॉमिस? ओके. नक्की कराल. खात्री आहे मला. जवळपास 40 ते 45 मिनिटं आपण सोबत राहिलो. मला तुम्ही ऐकून घेतलं. याबद्दल मी आपले मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल यांनी मला आपल्यापुढे व्यक्त होण्याची जी संधी दिली आणि जे मला तांत्रिक मदत करत आहेत, हे शूटिंग करण्यासाठी. ते माझे सहकारी मित्र कुताळ सर यांचे देखील मी इथे ऋण व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.